सोलापुरातील जुना विडी घरकुल ब्रह्मनाथ नगर सोलापूर येथील सच्ची गीता पाठशाला येथे मोफत राजयोग व मेडिटेशन शिकवले जाते। यंदा त्रिमूर्ती महाशिवरात्री महोत्सव जयंतीनिमित्ताने भक्तिमय कार्यक्रम संपन्न झाला। दरवर्षीप्रमाणे यंदाही 90वा महाशिवरात्री महोत्सव साजरा करण्यात आले। सोलापुरातील सब झोन सेंटरचे राजयोगिनी सोमप्रभा दीदी यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच ब्रह्मकुमारी सुजाता बहन, उमानगरी सेंटरचे सुदीक्षा बहन आणि शेळगी व मित्रनगर सेंटरचे अंजली बहन, शांता माताजी, BK संगण्णाभाई, आदित्यनाथभाई, मस्केभाई इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। सोमप्रभा दीदी यांनी उपस्थितांना व या भागातील नूतन नगरसेवक श्री सतीश सिरसिल्ला या प्रमुख पाहुण्यांना ब्रह्मकुमारी यांनी संस्थेबद्दल आणि राजयोग शिकून परमेश्वराला भेटण्याविषयी मानसिक तणाव, क्रोध, निराशा, भीती, अशांतीपासून सुटका व शक्ती, आनंद, आत्मविश्वास, कार्यकुशलता आदी प्राप्त करण्यासाठी राजयोगाचे महत्त्व सांगून जीवन परिवर्तन करण्याविषयी अनमोल मार्गदर्शन केले। परमपिता परमात्म्याचे नाव आहे शिवा। शिव म्हणजे कल्याणकारी परमात्म्याचे स्वरूप दिव्य ज्योतिर्बिंदू आहे आणि ते जन्म मरणापासून मुक्त आहेत। परमात्म्याच्या या दिव्य अवतरणाची आठवण किंवा स्मृती म्हणून आपण शिवरात्रीचा उत्सव साजरा करतो। अशा प्रकारे सोमप्रभा दीदींनी उपस्थितांना आशीर्वचन दिले। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, माउंट आबू, राजस्थान हेडक्वार्टर, सोलापूर सब झोन, सम्राट चौक, सोलापूर, सच्ची गीता पाठशाला, जुना विडी घरकुल ब्रह्मनाथ नगर सोलापूर येथे मोफत राजयोग व मेडिटेशन शिकविले जाते। तर ब्रह्मकुमारी संस्थेचा थोडक्यात परिचय याप्रमाणे। निराकार शिव परमात्म्याचे आपले साकार माध्यम प्रजापिता ब्रह्माद्वारे 1937 मध्ये स्थापन केलेली ही एक सामाजिक आध्यात्मिक संस्था आहे। संस्थेला संयुक्त राष्ट्रसंघामध्ये NGOच्या रूपात मान्यता आहे। ही संस्था जगामध्ये 140हून अधिक देशांमध्ये 5000हून अधिक शाखांमार्फत आध्यात्मिक ज्ञान, राजयोग, मेडिटेशन तसेच अनेक विषयांवर विनामूल्य मार्गदर्शन करत आहे। आणि आमच्या ह्या घरकुल सत्संगामध्ये आपलं खूप खूप अभिनंदन आहे। तसंच आदरणीय मोठ्या दिदी सुजाता बहनजी, अंजली बहन, दीपा बहन आणि समस्त घरकुल पाठशाळेचे परिवाराचे सदस्य, संगाप्पा भाई जे आम्हाला घेऊन आलेले आहेत, दिदींना सर्वांचंच खूप खूप अभिनंदन आहे। बाकी ह्या संस्थेचा जो परिचय जसं नगरसेवक साहेबांना आधी जर सांगायचं म्हटलं तर या संस्थेची स्थापना 1937 साली प्रजापिता ब्रह्माच्या माध्यमातून निराकार शिवानी स्वतः अवतरित होऊन त्या संस्थेची स्थापना केली। समाजामध्ये अनेको धर्म, अनेको सत्संग चालूच होते, परंतु समाजाची गरिमा जी आहे ती खालावत चाललेली होती। ऋषी आले, मुनी आले, धर्मपिता आले आणि त्यांनी समाजाला सुधारायचा भरकम प्रयास केला, परंतु हा समाज आणि ही दुनिया जी आहे दिवसांदिवस खाल्ल्या पाताळाकडे जात गेली आणि त्यामुळं स्वतः निराकार परमात्म्याला ह्या संसारावर दया आली आणि त्यांनी स्वतःनी अवतार घेतला आणि हे कार्य जे आहे एक साधारण मानवाच्या माध्यमातून प्रारंभ केलं की जनमानवाचा उद्धार करण्याकरिता। तर ब्रह्मकुमारीची जी मूळ शिक्षा आहे राजयोग, आणि त्या राजयोगाला प्रत्येक मानवाला शिकवून ब्रह्मकुमारीचा जो उद्देश आहे की आज आपण पाहतोय की मानवीयता लोप होत चाललेली आहे, मूल्य लोप होत चाललेले आहेत, समाजामध्ये विकृती वाढत चाललेली आहे आणि अशा समाजाला एक आदर्श, सक्षम आणि सात्विक समाज बनवायचं कार्य ही ब्रह्मकुमारी संस्था करत आहे। ज्या समाजाचं वर्णन मात्र आपण आज पण करतो आणि वर्णन मात्रही शिल्लक राहिलेलं आहे की एक काळ हा भारत देश सोन्याची चिडिया म्हटल्या जायचा। एके काळामध्ये ह्या भारत देशाची महिमा अशी होती की इथं वाहक आणि गाय एका घाटावर पाणी पित होते, परंतु त्याच भारताची, त्या समाजाची अवस्था आज पाहतोय आपण की सुनासासाची उदाहरणं प्रत्येक देतात, परंतु माय लेकीही एकत्र राहू शकना झालेल्या आहेत। आणि अशा काळाला एक आदर्श समाज बनवायचं कार्य ही ब्रह्मकुमारी संस्था जी आहे करायला लागलेली आहे। या संस्थेचं कार्य संसाराच्या 145 देशामध्ये नगरसेवक साहेब चाललेला आहे आणि विशेषतः
ज्यावेळेस परमात्मा निराकार ज्योती स्वरूप शिव इथं जे आहे आम्ही त्या निराकारची ओम शांति। यत्र नार्यस्य पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता। इस बात पर हमारे वैजनाथ भाई ने बहुत सुंदर माता बहनों को परमात्मा ने आगे रख करके कैसे कार्य करा रहे हैं वो अच्छी तरह से समझाया। संस्था का परिचय विशेष रूप से ब्रह्मा कुमारी इस नाम से ही चालू होता है। वैसे भी आप सभी बोर्ड देखे ही होंगे। इस संस्था का नाम क्या है, काय आहे? हाँ, हे मुंदी संस्थेचं नाव ब्रह्मा कुमारी प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय। ब्रह्मा कुमारी नहीं। तो इससे सिद्ध होता है कि परमात्मा माता बहनों को आगे रखे, उनके सिर पर कलश रखे, यानी जिम्मेवारी दिए। तो जहाँ पर माताओं की जिम्मेवारी होती है बहनों की, वहाँ पर हर कार्य सक्सेस होते हैं, सफल होते हैं। होता है या नहीं होता है? हाँ, माताएं कोई भी स्थान पर आगे जाओ तो सभी आप लोगों को रिस्पेक्ट दे करके कार्य करके देते हैं, है ना आपके?